स्पेशल पार्टनर पूर्वा केमटेक, नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय, जीके एनर्जी मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेड, ग्रीनफील्ड ॲग्रिकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, ODSF ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. झी24 प्रस्तुत कृषी सन्मान 2024 या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व उपस्थितांचे झी24 प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. झी24 कृषी सन्मान 2024 स्पेशल पार्टनर सेवर, नेचर केअर, ग्रीन हार्वेस्ट, जीके एनर्जी, ग्रीनफील्ड, ODSF, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी अशा काळातून स्थित्यंतर करत आपण आता एक उलटा प्रवास करतो आहोत. अन्नदाता शेतकऱ्याला आता खरं तर शाश्वतीची गरज आहे. शेतीकडे केवळ उपजीविकेचं साधन न पाहता नफ्याचं उद्योग करणं ही एक खरं तर काळाची गरज झालेली आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला खरं तर प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. मी म्हणते आपल्या प्रत्येकाला खरं तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेव्हा आज झी24 प्रस्तुत कृषी सन्मान 2024 या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी झी24चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना मंचावर आमंत्रित करते. एक वाक्य तिने वापरलं की शेतकरी हा बळीराजा आपण त्याला म्हणतो, अन्नदाता म्हणतो, जगाचा पोशिंदा म्हणतो. अनेक त्याला आपण चांगली नावांनी आपण शेतकऱ्याला संबोधित करत जरी असलो तरीसुद्धा शेती आणि शेती व्यवसाय हा मात्र नेहमी गर्तेत असतो. ही गोष्ट तेवढी नाकारली जाऊ शकत नाही. साहित्यातून, कवितेतून आपण बऱ्याचदा शेतकऱ्याला खूप शेतकऱ्याचं आपल्याकडनं कौतुक होतं, पण त्या कौतुकाचा तो धनी जरी असला त्याचं आयुष्य मात्र तेवढं भाग्याचं शेतकऱ्याचं नसतं. एकीकडे आसमानी संकट, एकीकडे सुलतानी संकट, अशा अनेक संकटांचा सामना तो करत असतो. शेतीसमोरची संकटं कशी आहेत, म्हणजे उद्योग आपण शेतीला म्हणतो, उद्योगाचा दर्जा आपण देतो, पण उद्योगाचा दर्जा असला तरी शेतकरी काय उद्योगपतीचं आयुष्य जगत नाही. शेतकरी हा उद्योगपती आहे असं आपण छातीटोकपणे म्हणू शकत नाही. शेतकऱ्यांना उद्योगपती करण्याचे, शेतकऱ्यांना लखपती करण्याचे अनेक जणं म्हणत असतात. अनेकदा सांगितलं जातं, शासनाचे राजकीय नेते ह्या गोष्टी सगळ्या म्हणत असतात. पण जो तळागाळातला शेतकरी आहे, जो या सगळ्या उतरंडीमध्ये कदाचित बऱ्याचदा अगदी शेवटी टोकाला असतो, तो आपला शेतकरी आणि बळीराजा आपण ज्याला म्हणतो, तो मात्र या सगळ्या जगातल्या उद्योगपती म्हणून त्याला आपण जरी म्हणत असलो, उद्योग जरी त्याचा शेतीला उद्योग म्हणत असलो तरी उद्योगपतींच्या जवळपासही कुठे आमचा हा बळीराजा आणि आमचा जगाचा पोशिंदा त्याच्याकडे पोचत नाही. तर या सगळ्या विषयांवरती आपल्याला आज चर्चा करायची की नक्की सरकारचं धोरण काय आहे, सरकार काय म्हणतं आहे, शेतकऱ्यांचं आयुष्य, त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी आपण काय करू शकतो, काय केलं जाऊ शकतं, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यासोबत जे आमच्यासोबत कृषी क्षेत्रात काम करणारे अनेक व्यावसायिक जोडले गेले, तर त्यांच्या नक्की काय भूमिका आहेत हे देखील आपण समजून घेणार आहोत. की कृषीमध्ये येणारे नवनवीन प्रयोग, मग अशी AIचा उल्लेख झाला की आता AI तंत्रज्ञानाचा उपयोगसुद्धा शेतीमध्ये व्हायला लागला आहे. त्याच्यातून खरंच जीवनमान सुधारलं जाऊ शकतं. फक्त समस्याच नाही तर कुठेतरी त्याचं सोल्युशन काढता यावं, या दृष्टीने देखील एक चर्चा व्हावी. पुढच्या कार्यक्रमाला लागलीच आपण सुरुवात करूया. आपण सगळ्यांचे मी आधीच आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत झी24 कृषी परिषदेमध्ये. आपल्यासोबत या परिषदेचे ओपनिंग बॅट्समन पाशा पटेल, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष. मूल्य हा शब्द किती महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे. कुठल्याही गोष्टीला मूल्य किंवा मोल जोडल्याशिवाय त्याला फार अर्थ प्राप्त होत नाही आणि म्हणून त्या अर्थाने आपण आयोगाच्या अध्यक्षांकडे बघूयात की त्यांच्यावरची जबाबदारी किती महत्त्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत ते आज बोलणार आहेत, आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. पाशाबाई नमस्कार आणि स्वागत. एवढे सगळे प्रयत्न सुरू असताना देखील अजूनही का ओरड होते? मी आजचा आकडा सांगतो की गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, कृषीप्रधान राज्यामध्ये बळीराजा म्हणतो त्या बळीराजाच्या 500, 550, 600च्या आसपास आत्महत्या होतात. एक मिनिट आहे का, शेतकऱ्याच्या आत्महत्येचा संबंध कशात आहे? जगामध्ये, देशामध्ये खूप परिसंवाद होतात. काय कारण आहे हो? शेतकऱ्याच्या आत्महत्येचं कारण खऱ्या अर्थानं जर शोधायचं असेल तर 2 गोष्टी आहेत. माझ्या घरातल्या लोकांचं, माझ्या मजुराची मजुरी, माझ्या पिकाच्या उत्पादन खर्चामध्ये काय धरली जाती, मी नाव नाही सांगत, परंतु मी या देशातल्या एका प्रमुख माणसाला एक प्रश्न विचारला की गावातल्या माणसाच्या मजुरी
काढण्याच्या पद्धतीचं मला अभ्यास काय आहे ते पाहिजे. मजुरी कशी धरावी. मी म्हटलं माझी मजुरी कशानं धरताय रे बाबा. माझ्या कॅलरीवर मजुरी धरताय का माझ्या स्किलवर मजुरी धरताय. माझ्या स्किलवर जर मजुरी धरायची असेल तर MSc PhD ॲग्री जगभरातले देश फिरून एक कासरा लांब डिग्री घेऊन आलेला अधिकारी जो सर्वोच्च अत्युच्च पदवीचा धनी म्हणतो, जो क्वालिफाईड आहे, सुशिक्षित आहे, जेवढे डिक्शनरीमध्ये शब्द आहेत त्याला दिलेले असतात, असल्या तज्ज्ञाला पकडा, त्याला 2 बैल द्या, 1 टिफन द्या, 2 दोरखंड द्या, 1 किलो बी द्या, त्याला म्हणा तू लई शहाणा आहेस बाबा, तुला लई डिग्री आहेत, तू एक काम कर, हे बैल घे, हे टिपण घे, हे 2 दोरखंड घे, बैल झोप, कमराला बियाण्याची पिशवी बांध, वर मूठ असती, 3 नळे असतात आणि त्या 3 नळ्यावर 4 बोटांनी बियाणं टाक आणि सरळ दुर्बीण जशी चलती तशी सरळ तास सुद्धा काढ. तो काय म्हणतो, हे मला कसं शक्य आहे. अच्छा, तुला रोज 10,000 रुपये पगार आहे, तू लई शहाणा आहे, तू विद्वान आहे, तुला रोज 10,000 पगार आहे, तुला पेरता येत नाही येड्या. अरे माझ्या गावातला मजूर आयुष्यात शाळेचं तोंड बघितलं नाही, असा माझा मजूर 2 बैल घेतो, टिफन घेतो, त्याला बरोबर 2 दोरखंड लावतो, ओटीला म्हणजे कमरेला ओटी बांधतो बियाची आणि एका हातानं बैल हाकतो आणि एका हातानं 4 बोटानं 3 नळ्यामध्ये बी सारखं टाक असतो. बी टाकत असताना मालकाला विचारतो, मालक बी टुचीवर टाकू, इतीवर टाकू का हातावर टाकू. तीळ पेरायची असेल तर ती पण सेव केली पाहिजे का तर बी वर पडलं पाहिजे, आणि हरभरा पेरायचा असेल तर तूर पेरायचं असेल तर ती पण खोल केली पाहिजे. हे सेन्स ज्या माणसाला आहे, वारं पूर्वेकडून सुटलंय का पश्चिमेकडून कुठलं वारं सुटल्यानंतर पाऊस येणार आहे. मृग नक्षत्राची सुरुवात कशी होती, रात्री 2 वाजले का 3 वाजले, ग्रह आणि ताऱ्याचा अभ्यास करून ज्या माणसाला कळतं. या हॉलमधल्या सगळ्या विद्वानांनो, एवढं ज्याला कळतं त्याची मजुरी अनस्किल्ड लेबर म्हणून लावली जाते. द्राक्ष लाल करायचं, हिरवं करायचं का काळा करायचं, लांबकुळं करायचं का गोल करायचं का चपटं करायचं, ही अक्कल ज्या शेतकऱ्याला आहे त्याला अनस्किल्ड म्हणून 270 रुपये मजुरी दिली जाते. आणि मग एक कृषी अधिकारी जो बी घेतो तो गावात येतो, हे बी घ्या, असं घोळा, असं चोळा, असं पेरा, असं निघल. वारे शान्या हो, घोळान चोळा म्हणणारा शाना आणि त्याला रोज 3,000. आणि जो प्रॅक्टिकल शेतात काम करतो त्याला स्किल आणि अनस्किल्डची कन्सेप्ट जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत या देशातल्या शेतकऱ्याची आत्महत्या थांबणार नाही. नंबर 1, उदय सावंत साहेब, कॅलरीजची भाषा सुद्धा आम्हाला शेतकऱ्याला कळती. काय कॅलरी? शहरामध्ये ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माणसाला 2400 कॅलरीज लागतात, शेतीत काम करणाऱ्या माणसाला 3400 कॅलरी लागतात. याचा अर्थ काय? गावातल्या माणसाला 3400 कॅलरी लागतात म्हणजे ह्यानं खातंय जास्त, ह्याला काम जास्त, खाणं जास्त, काम जास्त, कॅलरी जास्त आणि पगार कमी. शहरातल्या माणसाला कॅलरी कमी, खाणं कमी, काम कमी आणि पगार जास्त. काय चाललंय काय? बेसिक गोष्टीमध्ये बदल झाल्याशिवाय या देशातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या बंद होण्याची सुतराम शक्यता नाही. गावातल्या माणसाची मजुरी काढायची पद्धत बदलल्याशिवाय पर्याय नाही. हा कोण बोलतो? गेली 50 वर्ष शेतकऱ्यासाठी रस्त्यावर फिरणारा पाशा पटेल. ग्लोबल वॉर्मिंगचे चटके. मी ज्यावेळेस लहान होतो, मी जेव्हा शेती करत होतो, काय होतं माझ्या काळात? नक्षत्रावर पाऊस पडत होतं. माझ्या आजा पंजानी नक्षत्राचे स्लोगन तयार केले होते. काय स्लोगन? पडला उतरा, भात खैना कुत्रा, पडला मगा, ढगाकड बघा,
पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाई साती पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भित्ती, आला पोळा पाऊस झाला भोळा. नक्षत्राचं नाव सांगितलं तर आबाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता. आता पावसाळा 2 नक्षत्रात आहे, एक तर ढगफुटी नाही तर बॉम्बला. कृषी क्षेत्राबद्दल बोलत असताना नेहमी असं म्हटलं जातं सामंत सर की कृषी उद्योग आपण नेहमी म्हणतो की उद्योगाचा दर्जा आहे. पण आता आपण जे सगळं ऐकलं की मग मी सुरुवातीला जेव्हा मी कार्यक्रमामागची भूमिका विशद करत होतो की शेती हा उद्योग जरी असला तरी शेतकरी हा उद्योगपती नाही आहे, तो होऊ शकत नाही. प्रयत्न अनेक होतात, हा गॅप कसा भरून निघेल? मला असं वाटतं की शेतीला उद्योगाचा दर्जा आहे. माझ्याकडे देखील उद्योग विभागामध्ये शेतीसाठी अनेक योजना आहेत, अनेक समित्या मी केलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं की मगाशी पाशाबाईंनी जो एक मगाशी उल्लेख केला की शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत या थांबण्यासाठी अजून काय उपाययोजना केली पाहिजे, तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी शेतीचा उपयोग हा उद्योग म्हणून केला पाहिजे. आज माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे, माझ्याकडे अनेक योजना आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपण अवजारापासून अनेक गोष्टी त्याच्यामध्ये बेनिफिट्स त्यांना मिळवून देऊ शकतो आणि त्याच्यावर त्यांना सबसिडी देखील आहे. मगाशी जो उल्लेख झाला की बांबूची लागवड आपल्याला करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता शेतकऱ्याला जर उद्योजक बनवायचं असेल तर मगाशी जी सांगितलेली गोष्ट खरी आहे की ब्रशचा पहिला प्रयोग पाशा पटेलनी जर कोणावर केला असेल तो माझ्यावर केला की ही वस्तू जी बनते ह्याला जर आम्ही उद्योजकाचा दर्जा दिला किंवा उद्योजक म्हणून याच्याकडे बघितलं आणि त्याच्यातनं आम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग केलं तर बांबूची लागवड देखील मोठ्या पद्धतीनं होईल आणि उद्योजक देखील तयार होतील. म्हणून त्यांनी सांगितलेली गोष्ट योग्य आहे की 11 ठिकाणी आम्ही हे प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे की ज्याच्यापासनं बांबूची निर्मिती होईल, बांबूपासून वस्तूंची निर्मिती होईल, ती वस्तू विकली जाईल आणि शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहील. आणि म्हणून शेतीला उद्योगाचा दर्जा हा ऑलरेडी दिलेला आहे, पण शेतकरी त्याचा उपयोग कशा पद्धतीनं करतो याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून आम्ही हे देखील ठरवलं की शेतकऱ्यांमध्ये जाऊन नक्की उद्योग काय केले पाहिजेत, कशा पद्धतीनं केले पाहिजे याचं देखील मार्गदर्शन केलं. पण दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये येणारा जो शेतकरी वर्ग आहे फार कमी आहे. आणि म्हणून हे अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे की शेती करत असताना आपला चरितार्थ चालला पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाहीच आहे. 2 वेळेचं जेवण आपल्याला मिळालं पाहिजे, परंतु उरलेलं जे आहे त्याचा उपयोग उद्योग म्हणून झाला पाहिजे, त्याची विक्री झाली पाहिजे, त्याच्यातनं 4 पैसे आले पाहिजेत आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घराचं अर्थनियोजन झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये शेती उद्योगाचा दर्जा असल्यामुळे आमच्याकडनं देखील ते करू शकतात. आपण जेव्हा माणसाच्या मूलभूत गरजांबद्दल बोलतो, अन्न वस्त्र निवारा असं आपण नेहमी म्हणतो की या मूलभूत गरजा आहेत, तर या तिघांचं आपण इंडस्ट्रीच्या हिशोबाने बघायला गेलो तर एक वस्त्र असेल जे टेक्स्टाईल आहे, जे आता बऱ्यापैकी ऑर्गनाइज इंडस्ट्री आणि एक प्रॉफिटेबल इंडस्ट्री म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. निवारा तर आपल्याला माहिती आहे रिअल इस्टेटमध्ये कशा प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये बूम आलेला आहे. पण अन्न उद्योग म्हणून बघताना आता तुमच्याही बोलण्यात 2-3दा उल्लेख झाला, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या भोवतीच सगळं फिरतं आहे. याच्या पलीकडे जाऊन काही असे उद्योग आहेत का की जिथे ज्याला आपण बिग तिकीट प्रोजेक्ट्समध्ये शेतकरी त्याचा भाग होऊ शकतो किंवा शेतकऱ्याला त्याचा भाग होता येईल? यामध्ये मला असं वाटतं की पणन विभागानं अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेतला आहे. त्याचं आता मला बाकीच्या रिजनमधलं माहीत नाही, परंतु एक 2-3 दिवसापूर्वीचे मी खेड म्हणून जो तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातला तिथं गेलो होतो. तिथं आम्ही एक कोल्ड स्टोरेज करतो आहे. अच्छा. आणि मोठी कोल्ड स्टोरेज करतो आहे, त्याची कॅपॅसिटी फार मोठी आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं तर रासायनिक खतं न मारता सेंद्रिय खतावर शेती तयार करायची, फळबागा तयार करायच्या, त्याच्यानंतर भाजीपाला तयार करायचा. तो सगळ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला आहे तो पणननं उभं केलेल्या त्या कोल्ड स्टोरेजमध्ये आणायचा, चांगलं पॅकेजिंग करायचं आणि ते पॅकेजिंग करून जर आपण एक्सपोर्ट केलं तर त्याला देखील शासनाकडनं सबसिडी आहे. आपण जेवढं करू शेतीमध्ये तेवढं थोडं आहे. स्वतःचं शेत पिकवणं ही तर आपली पारंपरिकता आहे, पण त्या पारंपरिकतेकडनं आधुनिकतेकडे जाणं देखील गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकार पूर्ण सपोर्ट करतं आहे. तर शेती असं झालं आहे की हा फक्त सरकारवरती शेती आणि शेतकरी अवलंबून राहिला, त्यामुळे लोक धजावत नाहीत शेती करायला. मग अशा म्हणताना कसा उद्योग म्हणतात? याचं कारण मला असं वाटतं की आपल्याकडे शेतीची पद्धत ही 1 गुंठ्यापासून हजारो एकरपर्यंतची आहे. हा जो प्रश्न उभा राहतो तो जे बिचारे लहान शेतकरी आहेत जे 2 गुंठ्यामध्ये, 1 गुंठ्यामध्ये, 3 गुंठ्यामध्ये, 4 गुंठ्यामध्ये शेती करतात, 1 एकरामध्ये शेती करतात आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करतात. म्हणून टेक्नॉलॉजी देखील अशा पद्धतीची असली पाहिजे की ती त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि त्यांना पर्याय नाही.
म्हणजे आज आपण जर बघितलं तर रेशो जर काढला तर माझ्यापेक्षा इथल्या सगळ्या शेतकरी मंडळींना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये 70-75% हा जो वर्ग आहे शेतकरीच वर्ग आहे. आणि आपण इंडस्ट्री ज्यावेळी बघतो, आता मी जे इंडस्ट्रीत माझा विभाग चालवतो तर त्याच्यामध्ये 5-7% लोक अशी आहेत जे इंडस्ट्री फार मोठ्या पद्धतीने आणतात आणि त्या फार मोठ्या इंडस्ट्रीमध्ये रोजगार निर्माण होतो. त्याच्यामुळं वेगळ्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आणूनच त्याला आपल्याला पुढं न्यावं लागेल. असे कुठले उद्योग आहेत, आपल्या उद्योगाच्या कुठल्या पॉलिसीज आहेत की ज्याच्यामध्ये आपण अनेक उद्योग याच्यामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये अनेक उद्योग करत असताना नक्की आपण काय करणार आहोत हे आपण ठरवलं पाहिजे. आता मी पुण्यामध्ये आहे, पुण्यातलं एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझ्या माहितीप्रमाणे तळेगाव किंवा चाकणला एक इंटरनॅशनल आईस्क्रीमची कंपनी आलेली आहे जी. इंटरनॅशनल 550 कोटी रुपये त्याचा टर्नओव्हर आहे आणि ते वेल रेप्युटेड आहे. आता ही आईस्क्रीमची कंपनी आपण म्हणताना काय म्हणणार आहोत की त्याला फ्रँचायसी मिळतील, त्याच्या कोल्ड स्टोरेजच्या गाड्या होतील, त्याचा आम्हाला टेंडर द्या, हे द्या. परंतु त्याचा थेट फायदा जो आहे तो शेतकऱ्यांकडे जी दूध निर्मितीची सिस्टीम आहे ती जर आम्ही त्या याला अटॅच करून दिली आणि ती आम्ही केली, MIDCनं पुढाकार घेऊन त्या शेतकऱ्यांचा समूह तयार करून तिथल्या लोकप्रतिनिधींना तयार करून त्याचा मला फायदा असा वाटतो की किमान 10 ते 12 हजार शेतकऱ्यांना तिथं होणार आहे. म्हणून मला असं वाटतं की इंडस्ट्री ही देखील जर शेतीपूरक असेल तर शेतकऱ्यांना फार चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो. जे फक्त प्रॉब्लेमवर किंवा समस्यांवरती चर्चा न करता त्याच्या उपायांवर देखील इथे चर्चा होते. सो वी आर नॉट डिस्कसिंग जस्ट प्रॉब्लेम्स, सोल्युशन्सवर पण चर्चा करते. हेच कदाचित झी 24 तासच्या कृषी सन्मानच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं यश आहे असं मला वाटतं. मंत्री महोदय, उदय सामंतजी, तुम्ही या कार्यक्रमात आलात, आपली भूमिका मांडलीत, तुमचे खूप खूप आभार आहे. सुरुवातीपासून आपण बघतो की शेती ही हवामानावर अवलंबून असते, शेतकऱ्याच्या मेहनतीवर अवलंबून असते, सरकारच्या ध्येय धोरणांवर अवलंबून असते आणि सरकारी जे शासन असतं, जे शासनाचं जे काही धोरण असतं त्याची अंमलबजावणी किती होते यावर अवलंबून असतं. पण मुळात सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे हवामान. या हवामानाच्या दृष्टीने आज आपल्यासोबत आपल्याला महत्त्वाचे पाहुणे लाभलेले आहेत. डॉक्टर रामचंद्र साबळे साहेब, जे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत. साबळे साहेब, मी तुमच्यापासून सुरुवात करतोच आहे. मुळात कोण बदलला आहे, निसर्ग की मानव? मुळात मानव बदलला आहे आणि त्यांनी निसर्ग बदलवला आहे, अशी ही खरी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती साधारणपणे 200 वर्षापासून सुरू झाली. म्हणजे जेव्हा इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन सुरू झालं त्यावेळेपासून ही परिस्थिती सुरू झाली. त्यात भरमसाठ पुन्हा वेगाने वाढ होत गेली. मग कोळशाचं इंजिन सुरुवातीला रेल्वेचं आलं असेल, त्यानंतर नंतर पेट्रोल डिझेलवरच्या गाड्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या असतील आणि मग त्यापासून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड, अगर कारखान्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारे धुराचे लोट, यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सामावला जातो आहे. आणि त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे त्यानंतर शोध लागला 1913 सालच्या दरम्यान, तो युरिया आणि अमोनिया या खतांचा. अमोनियम सल्फेट, युरिया याचा वापर वाढला आणि नायट्रस ऑक्साईड हा हवेमध्ये मोठ्या प्रमाणात साचू लागला. तिसरा प्रकार झाला तो म्हणजे मिथेन गॅसचा. मिथेन गॅसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पॅडी फील्ड्समधनं किंवा भाताच्या शेतीमधनं बाहेर पडायला लागलं, मोठ्या प्रमाणात जनावरांच्या रवंथेमधनं बाहेर पडतो आहे. एकूण हवामान बदलाच्या या संपूर्ण प्रक्रियेने काही ठिकाणी जोराचे पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी आणि बऱ्याच भागामध्ये दुष्काळी परिस्थिती, ही एक बाजू. दुसरी बाजू अशी आहे की हवामान बदलाच्या याने सायक्लॉन्स मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. भविष्यकाळात 2040पर्यंत फार मोठं रुद्ररूप धारण करेल आणि प्यायच्या पाण्याच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. शेती क्षेत्रावरती याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. शेती क्षेत्रावरती परिणाम अशा दृष्टीने झालेला आहे की दुष्काळी वर्ष जर आपण पाहिली, 2012चा दुष्काळ असेल, 2015चा दुष्काळ असेल, 2018चा दुष्काळ असेल, 2023चा दुष्काळ असेल, दुष्काळांच्या वर्षांची संख्या वाढत चाललेली आहे. GK एनर्जीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आज आपल्यासोबत आहेत गोपाळ काबरा, जे फाउंडर आणि MD आहेत GK एनर्जीज मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे, आणि मेहुल शहा साहेब, जे डायरेक्टर आहेत GK एनर्जीज मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे. मुळात सौर पंपाच्या विषयातला त्यांचा हातखंडा आहे, त्यांचा व्यवसाय आहे. कारण शेवटी काय आहे की शेतकऱ्याला हवामान मिळाल्यानंतर ऊन, वारा, पाऊस सगळ्याचीच गरज तेवढ्याच प्रमाणात लागते. तर त्यासाठी काय करायचं या अनुषंगाने आपण त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. पण मूळ PM कुसुम सौर कृषी पंप योजना ही कशा पद्धतीची आहे, काय त्याचं स्वरूप आहे?
PM सौर कृषी पंप योजना ही अशी स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातलं जर म्हणायला आलं तर 90 ते 95% अनुदान आहे. आणि हे सौर पंप त्यांना त्यांच्या रिमोट लोकेशनला ज्यांचं जिथं शेत आहे तिथं जाऊन बसवण्यात येतो. त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना पाण्याची आपूर्ती होते आणि याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर विजेचं कनेक्शन लागत नाही आहे. आणि हे एक सक्सेसफुल इम्प्लिमेंट झालेलं एक प्रोजेक्ट आहे. जर आपण याच्यामध्ये थोडं मागे गेलो तर महाराष्ट्र सरकारने अटल सौर कृषी पंप योजना आधी चालू केली. त्याच्यामध्ये एक सक्सेस आलं. त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना कळालं की अच्छा सौर पंपपासनं ते त्यांची शेती करू शकतात, त्यांना विजेची गरज नाही आहे, त्यांच्याकडे पाण्याचा स्रोत अवेलेबल आहे पण वीज नसल्यामुळे ते पिकं घेऊ शकत नाही आहे. तर सौर पंप टाईमली टेस्टेड झालं, लोकांना कळालं. मग PM कुसुम स्कीम आली, फेज 1 आलं, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 2800 पंप लागले. आणि त्याच्यानंतर PM कुसुम 2 फेज आलं, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट 1,00,000+ पंप लागलेत. आता PM कुसुम 3 ज्याच्यामध्ये 2,80,000 पंप सध्या अप्रूव्ह झालेले आहेत, ते वाढतील माझे मते. आणि अप्लिकेशनची जर मी बघितलं 11,00,000+ जास्त अप्लिकेशन तिथं आहे. हा पंप एवढा वापरात येतो आहे कारण शेतकरी स्वाभिमानी आहे आणि स्वावलंबी पण झालेला आहे. सोलार पंप सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंत पाणी देतो आणि जेव्हा निसर्गाकडनं पाणी येतो पावसाळ्यात त्यावेळेस पाण्याची गरज नसते आणि उरलेले जेवढे दिवस आहेत 300+ तो देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे अजून एक गोष्ट घडली कारण आम्ही 7-8 वर्षापासून पंप करतो आहे. जो शेतकरी एक पीक किंवा थांबत होता तो आता 2-3 पीक कॅश क्रॉपवर पण त्यांनी थोडं चालू केलं आहे. तर शेतकरीचं जीवनमान उंचवतो आहे. आणि स्पेसिफिकली महाराष्ट्राचं म्हटलं तर महाराष्ट्र एकमेव असा स्टेट आहे जो 95% सबसिडाईज करतो आहे. मेहुलजी तुम्हाला प्रश्न आहे, एखादा पंप किंवा यंत्रणा म्हटली की त्याचं देखभाल असते, मग त्यासाठीचा कशा पद्धतीने केली जाते, त्याच्यासाठीचा खर्च काय किंवा त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असू शकतं? PM कुसुम योजनामध्ये देखभाल दुरुस्ती आम्ही 5 इयर्स फ्री असते. म्हणजे शासनाच्या ह्याच्यातच 5 इयर्ससाठी देखभाल दुरुस्ती त्यात ऑलरेडी घेतलेली आहे. आणि बाकी ॲज सच मेंटेनन्स म्हटला तर फक्त पॅनल स्वच्छ करणे एवढाच मेंटेनन्स आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही 5 इयर्सचा इन्शुरन्स पण त्यांना देतो. म्हणजे हे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा हेलस्टॉर्म म्हणा ह्याच्यामुळे कशामुळे पॅनल फुटले तर त्याला काही झालं तर इट इज ऑल कवर्ड अंडर, म्हणजे इन्शुरन्समध्ये सगळं कवर्ड केलेलं आहे. बाकी आणि सर्व्हिस सेंटर्स आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तर तिथे काही प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व होतो. आम्ही जे कंट्रोलर डेव्हलप केलेलं आहे ते कंट्रोलर स्मार्ट कंट्रोलर आहे, तर 2 वे कम्युनिकेशन कंट्रोलर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची कंप्लेंट आम्हाला आली तर आम्ही ऑफिसला बसूनच ते अवघ्या 15 मिनटात आम्ही ते सॉल्व करून देऊ शकतो. अशी टेक्नॉलॉजी आम्ही ऑलरेडी यूज करत आहोत. मी पण शेतकरी आहे. आता पंपाबद्दल माझे काही प्रश्न आहेत यांच्या निश्चित विचारू शकता. माझ्याकडे ऑलरेडी 7 एकर जमीन आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की यात काय बॅटरी वगैरे असते का? काय म्हटलं सर? बॅटरी असते का? बॅटरी नाही सर, बॅटरी का नसते कारण हे सध्याचा जो डिझाईन सिस्टम आहे तो कॉस्ट इफेक्टिव्ह बनवण्यासाठी आणि लो मेंटेनन्ससाठी बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये बॅटरी नसते. सोलार पॅनल सूर्यप्रकाशाने त्याच्यामध्ये वीज निर्मिती होते. VFD ड्राईव्हच्या द्वारा डायरेक्टली DC मोटर रन केली जाते. महाराष्ट्रात सगळीकडे DC मोटर आहे. दुसरा प्रश्न माझा आहे की हे पंप चोरीला गेल्याचे किती उदाहरणं तुमच्याकडे आलेली आहेत आतापर्यंत? चोरी हा प्रकार कसा आहे की इनिशियल टाईमला खूप जास्त होत होता, पण जेव्हा कोणतीही वस्तू सामुदायिक म्हणजे सगळीकडे पसरत जाते आणि भरपूर प्रमाणात अवेलेबल होते तर चोरी होणं कमी होतं. अजून एक सांगतो, जर सध्याचे पंप चोरीला गेले तर त्याच्यामध्ये जसं मेहुलनी आता सांगितलं होतं की आम्ही स्मार्ट कंट्रोलर बनवलं, तर त्याच्यामध्ये GPS ट्रॅकिंग आहे. म्हणजे आज जो पंप आम्ही बसवला आहे तो महाराष्ट्रामध्ये 2 स्टेटल नोडल एजन्सी आहे, महाऊर्जा आणि महावितरण. पंप चालू केल्यानंतर त्यांना कळतं की पंप इथं बसला आहे आणि सिमिलरली तो डाटा सिंक MNREला केलेला आहे, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीला, जे PM ऑफिसमधनं डायरेक्ट मॉनिटरिंग होतं. तर जर कोणी चोरी केलं तर आयडेंटिफाय करू शकतो तो पंप कुठे आहे. आणि चोरी आता भरपूर प्रमाणात कमी झालेली, आधी व्हायची.
त्याचं कारण असं की आपल्या संपूर्ण जगामध्ये जे प्लॅनिंग चाललेलं आहे ते सोलार एनर्जी आणि सोलार एनर्जीचा वापर, त्यानंतर विंडमिलचा वापर, विंडमिल जास्तीत जास्त करणं आणि वीज जास्तीत जास्त निर्मिती त्याच्यावर करणं, हे कोळशावरती वीज होणं हे कमी प्रमाण करणं, हे सगळ्यात महत्त्वाच्या बाबी आहेत. मुळात तुमची भूमिका काय आहे या सौर पंपाच्या बाबतीत अगदी थोडक्यात? तर माझा उद्देश आहे की माझं प्रत्येक शेतकरी बांधव जो आज एलिजिबल आहे त्याची ग्रोथ हवी आणि त्याचं ग्रोथ होण्यासाठी, त्याचं उत्पन्न वाढीसाठी, जसं आपण बघितलं की हमी भाव पाहिजे किंवा हे सगळ्या गोष्टी केव्हा येतील, जेव्हा त्याच्याकडे पाणी आहे. पाणीसाठी विजेचं कनेक्शन प्रलंबित आहे. तर सौर पंपासाठी जे अवेलेबिलिटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली सिलेक्ट करा. टेक्नॉलॉजीचा व्यवस्थित वापर, कोणती टेक्नॉलॉजी येते ती सिलेक्शन करताना एकदम व्यवस्थित करा, कारण त्याचाच जर चुकलात तर तुम्हाला ही संधी पुन्हा नाही मिळणार. तर सिलेक्शन शुड बी व्हेरी केअरफुल. वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला जर हा विचार करायचा झाला तर हे फक्त एक उचललेलं आम्ही पाऊल आहे की जेणेकरून लोकांनी या अनुषंगाने ह्या दृष्टीने विचार तरी करायला शिकलं पाहिजे आणि नुसते विचार नाही तर कृती देखील करायला पाहिजे. तुम्ही तिघही मान्यवर इथे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. 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 भारतावरती प्रेम करतो आणि शेतकऱ्यांबद्दल खूप आदर आहे. बघा, दिवसातून 2दा किंवा 3दा माणसाला जगात भूक लागते तेव्हा फक्त शेतकरीच वाचवू शकतो आणि एवढी वर्ष वाचवत आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आदर बाळगणं हे खरं गरजेचं आहे. आपण असं म्हणू शकतो ना की शेतकऱ्यांनी हा व्यवसाय म्हणून शेतीकडे बघणं हे भारतामध्ये फार कमी प्रमाणात होतं. इट्स अ बिझनेस. बघा, इट्स अ मॅन्युफॅक्चरर जसा काहीतरी प्रोडक्शन काढतो ना, तसंच ॲग्री प्रोड्यूस हे पण एक तऱ्हेचं ना प्रोड्यूस असतं. आता एक शब्द फार कॉमन झालेला आहे आपल्याकडे की हमी भाव. हमी भाव स्वतः कसा मिळवायचा? बघा, ह्याच्यामध्ये कुठच्याही तऱ्हेचं राजकारण, पॉलिटिकल किंवा सरकारची मदत न घेता शेतकऱ्याने मी जर प्रोड्यूस करणार तर मी प्रोड्यूस केलेल्या गोष्टींना मी कसा रेट मिळवावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बिझनेस करताना आज कोणताही मॅन्युफॅक्चरर हा परचेस ऑर्डर घेऊन काम करतो याची आपल्याला सगळ्यांना माहिती असते आणि त्याच्यामुळे तो सेफ असतो. कुठची गोष्ट जेव्हा मी आज मेहनतीने बनवतो ती कितीला विकली जाणार, किती प्रमाणात विकली जाणार ह्याची मला माहिती नसणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो प्रॉफिट कमावताना. आणि शेती जेव्हा व्यवसाय म्हणून आपण बघू तेव्हा प्रॉफिट कमावणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपला असला पाहिजे. सॉफ्टवेअर्स कशी चालतात मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन म्हणून दाखवेन. हे अर्थात इस्रायल बेस्ड सॉफ्टवेअरवरचं प्रेझेंटेशन आहे जे इस्रायलमध्ये जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्त चालतं. साधारणतः शेतकरी एखादं बियाणं रुजवण्याच्या प्रक्रियेच्या आधी कुठचं शेतातलं पीक मी माझ्यासाठी घेऊ हे ठरवू शकत नाही. एकतर तो 4 चौघामध्ये आजूबाजूला चौकशी करतो किंवा गेल्या वर्षीचे अंदाज बांधतो आणि ठरवतो की ह्या वर्षी ह्या पिकाला जास्त रेट मिळेल. आणि ऑफकोर्स त्याने 4 चौघांशी चर्चा केल्यामुळे 4 चौघही ना तेच पीक घेतात. जेव्हा पीक रेडी होऊन विकायची वेळ येते ना तेव्हा काय झालेलं असतं, सगळ्यांचं पीक आल्यावरती डिमांड सप्लायनुसार तो जेव्हा विकायला जातो ना तेव्हा तिथे त्या स्वतःला त्याला जो वाईट अनुभव येतो की अजिबात चांगले रेट्स मिळत नाहीत किंवा रेटसाठी उलटी वाटाघाट करायला लागते. हा फार दुःखदायक भाग आहे. हा शेतकऱ्याच्या स्वाभिमानासाठी योग्य नाही आहे. ही इज अ मॅन्युफॅक्चरर, ही इज अ बिझनेसमन. सो त्याने काय करायला पाहिजे, त्याचा पहिला प्रश्न असू शकतो की मला योग्य हमीभाव कसा मिळवू. दुसरी समस्या असू शकते की हमीभाव मिळण्याबरोबरीनं कोणतं पीक घेऊ. समजा एखाद्याच्या शेतामध्ये 3 किंवा 4 क्रॉप्स पॉसिबल असले तरीसुद्धा त्यातलं नक्की कुठचं हमीभाव देणार हे न कळल्यामुळे त्याला डिसिजन घेता येत नाही. तो आपण इथे सुलभ करतो की नक्की कोणतं पीक घेऊ. पीक घ्यायच्या आधी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करता येतं. त्याच्यानंतरचा मुद्दा असा असतो की जिथे मला हमीभाव मिळणार, ज्याला आपण लोकल मार्केट APMC नाही म्हणत, तर कुठेही मिळणार तिथपर्यंत माझं पीक कसं पोचावं. माझ्याकडे तर आता मटेरियल रेडी आहे पण ते डिलिव्हरी कसं करू. छोटासा प्रॉब्लेम आहे पण नक्कीच हा निगडीत असू शकतो. बघा, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर, बेस्ट रेट कसा मिळवावा. याला आपण ना परचेस ऑर्डरच म्हणू बिझनेसमनची. आज ना गव्हर्नमेंटने एक तऱ्हेची व्यवस्था केलेली आहे. सेबीच्या अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं NSE नाबार्डच्या माध्यमातून झालेलं NCDEX म्हणजे कमोडिटी डेरिव्हेटिव्ज एक्सचेंज हे आहे, जिथे तुम्हाला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करता येतं जे अनेक तऱ्हेच्या शेतीमालासाठी आज उपलब्ध आहे. हा झाला हमीभाव मिळवायचा प्रकार. हे ॲक्च्युअली काय करतो आहे हे मी माहिती देतो. हे कसं करायचं ह्याची माहिती 2 मिनटात देईन.
नियोजन अर्थात जेव्हा आपल्याला प्लॅनिंग करताना डेटाच मिळाला की मला कोणत्या पिकाला काय रेट मिळणार आहे 6 महिने वर्ष 2 वर्षांनी आणि त्याचा माझा खर्च आज किती आहे म्हणजे माझं प्रॉफिट नक्की झालं. सो ज्या क्रॉपला मला जास्त भाव मिळणार आहे ना तेच मी घेणार, अननेसरी दुसरं घेण्यासाठी मेहनत घालवणारच नाही. लॉजिस्टिक्स, येस, लॉजिस्टिक्समध्ये आज अनेक तऱ्हेने ह्या व्यवस्थेमध्ये लॉजिस्टिक्स पार्टनर्स आहेत जे तुम्हाला इन्श्युअर्ड डिलिव्हरी करून देतात वेअरहाऊसपर्यंत. हे सर्व आज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शक्य आहे. आता हे कसं करायचं ना हे मी तुम्हाला फक्त 5 स्टेप्स आहेत त्याच्यामधून दाखवतो. जेव्हा आपण एखाद्या सॉफ्टवेअरच्या साईटवरती जातो ह्यासारख्या, तेव्हा तुम्हाला तिथे ना उपलब्ध पिकं दिसतात. हे एक्झॅम्पल आहे, ह्याच्यामध्ये अनेक पिकं असतात, पण आपण असं धरू की मी शेतकरी आहे, मला पीक काढायचं आहे, माझ्याकडे ही पिकांची पॉसिबिलिटी आहे. जो काही सीझन असेल, खरीप, रब्बी किंवा माझं जे काही हवामान, जमीन वगैरे असेल, ह्याच्यामध्ये प्रायमरीली नॉन पेरिशेबल आहेत. सो माझ्याकडे ह्याच्यापैकी कुठची पिकं आहेत ती मी सिलेक्ट करायची आणि मी डिलिव्हरी म्हणजे साधारणतः माझं क्रॉप प्रोड्यूस कोणत्या तारखेला मार्केटमध्ये जायला रेडी होईल तो एक महिना निवडायचा आहे. बघा काय होतं ते, जेव्हा तुम्ही ह्याच्यापैकी एखाद्याची तारीख आणि एखाद्या पिकांचे सिलेक्शन करता तेव्हा तुम्हाला आपोआप ना तिन्ही पिकं जी निवडलेली आहेत, मका, गहू आणि सोयाबीन, त्यातले रेट्स आणि त्या 3 पिकांना येणारं तुम्हाला रिटर्न्स हे दिसले. तुम्हाला जर का वाटत असेल की मला हा रेट सगळ्यात चांगला वाटतो, कारण तुम्हाला खर्च माहिती आहे प्रत्येक पिकाला, हा जो रेट आहे ना हा क्विंटलचा आहे, हा किती पडणार त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता की मला कोणत्या पिकाचा करार फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. रेट्स एक्सचेंज ठरवतं, रेट्स आपण ठरवत नाही, पण रेट्समधला कुठचा रेट आणि कुठचं पीक घ्यायचं हे आपण ठरवतो. बघा डायरेक्ट तुम्हाला NCDEX-कडून ऑप्शन मिळतो की कुठे डिलिव्हर करायचं आहे पीक आणि किती क्वांटिटी पाहिजे आणि त्याची तुम्हाला किती अमाऊंट मिळेल. यालाच आपण ना बिझनेसमध्ये परचेस ऑर्डर म्हणतो. हे करायला आज पीक घ्यायच्या 6 महिने ते वर्षभर आधी रेट कळला आहे की मला पर kg किती मिळणार आहे कन्फर्म. त्याने ते एक्झिक्युशनसाठी सिलेक्ट केलं. तिकडे तुम्हाला दिसत असेल सगळी टू बी एक्झिक्युटेड आहेत. ही कॉन्ट्रॅक्ट्स फक्त आणि फक्त त्याच्या अभ्यासासाठी होती. एक्झिक्यूट केल्यापासून मात्र ना तो कन्फर्म झाला की मला हे पीक घ्यायचं आहे. पुढच्या स्टेजला आपण बघू शकतो की आता त्याला फायनल त्याने केलं, कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट केलं, ह्या तऱ्हेचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं. तेव्हा तुम्ही निश्चिंतपणे ॲज अ शेतकरी जे तुम्ही बेस्ट करता म्हणजे शेती, तुम्ही ॲक्च्युअल ॲग्रिकल्चरल शेतीकडे लक्ष देऊ शकता. तुम्हाला विकण्याची चिंता आजच संपली. सॉफ्टवेअरचे थोडक्यात फायदे सांगतो. ह्याच्यात एक कुठचंही सॉफ्टवेअर नाही आहे किंवा एक कुठचंही एक्सचेंज नाही आहे. मी तुम्हाला फक्त टेक्नॉलॉजीची माहिती देतो ॲज अ शेतकरी, तुम्ही काय काय करू शकताय ते. ॲडव्हान्समध्ये पैसे कुठून मिळतात माहिती आहे का तुम्हाला? नाबार्डकडून, नोडल बँकेकडून शॉर्ट टर्म लोन अतिशय चांगल्या रेटने मिळतं. म्हणजे उचल घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला, कारण तुमच्याकडे आज कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूच्या 50 to 70% व्हॅल्युएशनहून इमिजिएटली लोन मिळतं स्वतःच्या स्वाभिमानाला जपून. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो की इन्शुरन्स मिळतो. जर काही कारणाने दुर्दैवाने जर ते पीक नाही येऊ शकलं तर तो इन्शुरन्स फार बेसिसवरती कुठच्या, तर तुमचं केलेलं काम आणि तुमची जी काही परचेस ऑर्डरमध्ये इथे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट याच्या आधारावरती फास्ट सेटल होतो. तर हे त्याच्यामधले इतर फायदे आहेत. झी 24 तासच्या कृषी सन्मान 2024 या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आणि एका वेगळ्या विषयावर आपण या परिसंवादामध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्याबरोबर सध्या आहेत ॲडव्होकेट अमोल रणदिवे, सीताई सीड्स ODSC ॲग्रो प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेड या संस्थेचे संस्थापक. 2017मध्ये त्यांनी ही संस्था स्थापन केली. शेती उत्पादन नेमकं कसं वाढवता येईल यावर त्यांनी भर दिला आणि त्यासाठी सीताई सीड्स ODSF ॲग्रोचे माध्यमातून त्यांनी शुद्ध आणि गुणवत्ता असलेलं प्रमाणित बियाणं उपलब्ध करून शेतकऱ्यांसाठी खरीप तसंच रब्बी हंगामातल्या सोयाबीन, तूर, उडीद, मूग, खरीप, कांदा, हरभरा, गहू, करडई अशा प्रमाणित शास्त्रशुद्ध गुणवत्तापूर्ण बियाणं त्यांनी विकसित केलं. अजित शशिकांत नरके, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे संचालक,
कुंभी कासारी सहकारी बँकेचे अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य, तसंच कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडीत्रेचे संचालक, अर्थ, शिक्षण, क्रीडा, सहकार, कृषी पूरक क्षेत्रामध्ये आपल्या अनुभवाद्वारे आमूलाग्र बदल घडवून आणणारे तज्ज्ञ अजित नरके. सर नमस्कार आणि स्वागत कार्यक्रमामध्ये. आपल्याबरोबर पुढचे पाहुणे आहेत ते म्हणजे डॉक्टर चंद्रशेखर निमकर. 360 फार्माचे ते संस्थापक आहेत. गेली 30 ते 35 वर्ष सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये ते काम करतात. MSc, PhD, MBA, LLB असा अत्यंत उच्च शिक्षित असा हा शेतकरी शेतीवर प्रचंड प्रेम, विविध प्रयोग करून शेतीचा दर्जा, पिकाचा दर्जा कसा वाढवता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. शेतीचं अर्थशास्त्र चांगला करणारा हा एक शेतकरी फार्मास्युटिकल प्रोफेशनल आहेत आणि एका अमेरिकेच्या कंपनीचे ते संचालक आहेत. आपण सुरुवात करतानाच निमकर सरांपासून करूया. सर स्वागत तुमचं चर्चेमध्ये. शेतकऱ्याला इन्कम नाही म्हणून ते राहणीमान सुधारत नाही, एवढंच आपण फक्त हे वरवर पाहायचं का? या प्रश्नाची नेमकं खोली कुठपर्यंत आहे? की हा प्रश्न तुम्ही विचारताय तो आपल्या समाजामधला खराच प्रश्न आहे. आणि याच्यासाठी मला जे पहिलं कारण दिसतं ते दुर्दैवाने आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला पाहिजे तसा दर्जाच नाही. आधी मी माझ्या कामानिमित्त जगामध्ये कमीत कमी 50 देशांमध्ये फिरलो आहे आणि एक मला मोठा फरक दिसतो, पाश्चिमात्य देश म्हणा किंवा अगदी चीन आणि या साईडचे देशसुद्धा, की तिकडे शेतकरी हा एक सन्माननीय व्यक्ती म्हणून समजली जाते. आपण सगळ्यांनीच मिळून याच्यासाठी कोण एक व्यक्ती दोषी नाही आहे. आपली समाज पद्धत आणि आज जे काही चाललं आहे या सगळ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. मी कारणीभूत आहे, सगळेच कारणीभूत आहेत त्याला. परंतु हा एक दर्जा प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आणि हा शेतकऱ्याला जेव्हा दर्जा मिळेल तेव्हाच हे सगळे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. अगदी खरं. एकदा तो दर्जाच मिळाला की मग ऑटोमॅटिकली कपडे वगैरे या सगळ्या गोष्टी या खूप बाहेरच्या गोष्टी आहेत फक्त. परंतु दर्जाच नाही मिळाला तर काय? मग आपण कुठल्या तरी एखाद्या ज्वेलरमधल्या दुकानाला म्हणतो अरे हा याचं काय चांदीचं दुकान आहे, याचं सोन्याचं दुकान आहे, पण हा शेतकरी आहे असं आपण काय मोठ्या सन्मानाने सगळेजण त्याच्याकडे बघत नाही. काही जण बघत असतील, हा मी म्हणतोय काय 100% खरा याच्यातला भाग नाही, पण जे मला समाजात दिसतं ते मी तुम्हाला सांगतो. अगदी. मी पुढे जाते. अजित नरके सरांना मला प्रश्न विचारायचा आहे. गोकुळचे संचालक म्हणून आपण एकतर या सर्व प्रश्नांकडे कसं पाहता आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आपण आमच्या झी24 तासच्या या व्यासपीठावरून काय नेमका आश्वासित करू शकता? गेल्या 50 वर्षामध्ये शेतीचा हमीभाव हा एक अधोरेखित करणारा प्रश्न झालेला आहे आणि तो हमीभाव कशाच्या आधारे दिला जावा हे प्रश्न कधीच सोडवले गेले नाहीत आणि याच्यामध्ये सरकार बदलत राहिले पण हा प्रश्न तसाच राहिला आहे. हाच प्रश्न दुधाकडे पण वळत गेला. गेल्या 15 वर्षामध्ये आपण जर बघितला तर आपल्या देशातील तरुण वर्ग हा दुग्ध व्यवसायापासून सुद्धा बाजूला जातेला दिसत आहे. थोडाफार तरुण वर्ग ह्या व्यवसायाकडे येत आहे, तो मात्र कॉशियसली यायला लागला आहे, पूर्ण माहिती घेऊन यायला लागला आहे, पण त्याचं पर्सेंटेज किती आहे? फार नगण्य आहे. 2% पण होणार नाही. मग हे प्रश्न निर्माण होतात की माझा प्रोडक्शन कॉस्ट काय आहे, मला तितका दर मिळतो का दुधाचा, आणि मग त्याच्यामध्ये सरकारनं एक पालकत्व स्वीकारून त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. ही भूमिका घेऊन सर्व लोक सरकारकडे मोठ्या आशेने बघतात. त्याचाच मागाशी आपण प्रश्न उल्लेख केला की दुधाच्या दराच्या बाबत सुद्धा शासनानं आता काही निर्णय घेतलेले आहेत. आमची सरकारला विनंती राहील की आता 5 रुपये लिटर गाईच्या दुधासाठी दिलं गेलं, स्वागतार्ह निर्णय, परंतु पूर्ण जगाचा विचार जर केला तर भारत आणि काही आग्नेय देशामध्ये म्हैशीचं उत्पादन केलं जाते आणि पर्टिक्युलरली आमचा वेस्ट झोन जो आहे तो त्याच्यामधला ब्रँड आहे. आज महाराष्ट्रामध्ये गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि राजस्थान या 5 राज्यांमध्ये अनुदान दिलं जातं, पण ते गाईचं नुसतं देत नाहीत, म्हैशीला सुद्धा देतात. ॲव्हरेज हे 3 ते 5 रुपयेपर्यंतचं आहे. त्यामुळे म्हैशीचे उत्पादकसुद्धा आता आंदोलनाच्या पवित्रात कदाचित येतील की बाबा गाईचं दूध असलं तर हा एक ब्रँड आहे आणि हे दूध घेणारा एक ग्राहक वर्ग आहे खास. तर हे दूध जतन करायचं असेल तर आपल्याला म्हैशीच्या दुधाकडे सुद्धा बघावं लागेल आणि फक्त 5 रुपये दिले, 3 रुपये दिले यांना हा प्रश्न सुटणार नाही आहे. प्रत्यक्षात उत्पादन खर्च काय होतो आणि त्याबद्दल दर काय असला पाहिजे आणि ते करत असताना शेतकऱ्यांनी सुद्धा आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे दुधामधली. ॲडव्होकेट अमोल रणदिवे यांच्यासाठी हा पुढचा प्रश्न आहे. सीताई सीड्स ODSF ॲग्रो प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेडचे आपण संस्थापक आहात. बरेचदा आम्ही माध्यमांमधून हा प्रश्न हाताळत असतो की बोगस बियाणं, मात्र आपण हा खूप स्तुत्य आणि एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. काहीही झालं तरी बियाणं शुद्धता हा आपला एक मानस आहे आणि त्याच दृष्टीने तुम्ही पुढे जात आहे. तेव्हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य आणि गळीत धान्य योजनेअंतर्गत
शेतकरी बियाणं उत्पादक कंपन्यांबाबत केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं आहेत, तर या संदर्भात आपलं काय नेमकं उत्तर आहे? माझी शेतकरी उत्पादक कंपनी आहेच ओडेसेफ ॲग्रो, परंतु माझ्यासारख्या आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 300 शेतकरी उत्पादक कंपन्या फक्त बियाण्यामध्ये काम करतात. आणि ह्या पुढाऱ्याच्या नाहीत, हे आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही बियाण्यामध्ये काम करतो. मग आम्ही विखुरलेल्या स्वरूपात होतो. मग आमचं काही कोण ऐकायला असणार नाही. सगळे बोलतात की शेतकरी उत्पादक कंपन्या निर्माण झाल्या पाहिजे, त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे, कडधान्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, गळधान्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. परंतु मागच्या 2 वर्षाखाली PMO ऑफिसला गळी धान्याचा प्रस्ताव गेलेला आहे. आज तारखेपर्यंत तो पेंडिंग आहे तिथं. त्याच्याबरोबर पाम ऑइलचा पण गेलो होता प्रस्ताव. 2 प्रस्ताव गेले होते जॉईंट सेक्रेटरीकडून आणि सेक्रेटरीकडून PMO ऑफिसला 2 प्रस्ताव गेले, पाम ऑइल आणि ऑइल सीड. आता पाम ऑइलचा अगदी 1 महिन्यात प्रस्ताव मंजूर होऊन वापस आला. आता आपल्या भारतामध्ये पाम ऑइलची शेती कोण करते? कोणच करत नाही. मग कशासाठी तो प्रस्ताव लगेच मंजूर केला? आणि जी आपण शेती करतो पारंपरिक गळीधान्य, कडधान्य, भरडधान्य, त्याचे प्रस्ताव तुम्ही तिथं प्रलंबित ठेवता आणि आज पण तसाच आहे प्रलंबित. या सगळ्या व्यवसायामध्ये आपण महाराष्ट्राला कुठे पाहतो आहोत आणि काय नेमकं करता येईल की महाराष्ट्र यामध्ये प्रगत राज्य होईल? कारण दुधासाठी जी इंडस्ट्री आहे ती खूप मोठी आहे, तर काय या दृष्टीने नेमके उपाय आपल्याला सुचवता येतील? सरकार हे एक मीडिएटर माध्यम आहे की आपलं जीवन उंचवण्यासाठी. असंही होतं की बऱ्याच वेळा आपण सरकारला दूषणं देत बसतो, परंतु आपण किती संघटितरित्या काम करतो हाही विचार करण्याची गरज आहे. आपण जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर ह्या वाक्यामध्ये आहे. गुजरातमध्ये अमूली फेडरल बॉडी आहे, त्यांचे 27 दूध संघ होते. जिल्हे सेपरेट झाल्यावर 35 झाले, परंतु त्यांची 27 संचालकांची बॉडी असते. प्रत्येक जिल्ह्याचा एक डायरेक्टर असतो. 2 जिल्हे सेपरेट झाले तर त्या 2 जिल्ह्यांचा अल्टरनेटिव्ह संचालक येतो आणि मग अमूल या ब्रँडखाली त्यांचे उत्पादन सगळे विकली जातात. आपल्या इथं तसं होत नाही. महाराष्ट्रामध्ये गोकुळनं 20 वर्षापूर्वी ह्यासाठी पुढाकार घेतलेला होता. पण आम्ही सगळे संस्थानिक झालेलो आहोत की मी तुझ्यात डोकावून बघणार नाही, तू माझ्यात बघू नकोस. आणि ह्या कदाचित महत्त्वाकांक्षा इच्छा एकमेकाला थडकत असल्यामुळं कदाचित आम्ही एकत्र येऊ शकलो नाही किंवा तो एक प्रयत्न महानंदच्या माध्यमातून झाला, परंतु तो यशस्वी झाला नाही. 2 वर्षापूर्वी तुम्ही जर बघितला, कोरोनानंतर आपण किती वर्ष जगणार आहे माहीत नाही असंच समजून का काय प्रत्येकजण खर्च करायला बाहेर पडला, ट्रिप्स करायला लागला प्रचंड प्रमाणात. आणि त्यावेळी उत्पादनामध्ये शिल्लक राहत नव्हतं. लोणी, पावडर, कुठल्याही गोष्टी नव्हतं. आज डिमांडमध्ये कमी पडलेलं आहे. आज पावडर लोणीचे स्टॉक एवढे प्रचंड झाले की आम्ही अडचण झालो. अतिरिक्त राहणाऱ्या दुधाच्या उत्पादनं जी असतील त्याचं मार्केटिंग कसं करता येईल ह्याच्यासाठी संघटितपणे सेंट्रल गव्हर्नमेंटनं प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. ॲडव्होकेट अमोल रणदिवेंना एक प्रश्न असा विचारायचा आहे की बियाणं उत्पादनमध्ये गुणवत्ता आणि शुद्ध बियाणं यासाठी काही पोर्टल याबाबत काय नेमकं आहे? अशी काही पोर्टल्स आहेत का? काय नेमकं त्याच्याद्वारे आपल्याला उपाय करता येतील? आपण जर बघितलं पूर्ण भारतामध्ये सध्या बियाण्याच्या बाबत जर विचार केला तर पूर्ण भारतामध्ये 2% सुद्धा बियाणं शुद्ध शेतकऱ्यांना उपलब्ध होईल याची कुठंच आज नोंद नाही आहे किंवा गॅरंटी नाही आहे. कोण म्हणू पण शकत नाही. सत्यतादर्शक बियाणं अगोदरती 7 पोर्टलवरती घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपले जे काही राज्यातील असतील किंवा भारतातील शेतकरी असतील त्यांना शुद्ध बियाणं मिळणार नाही. आणि जोपर्यंत शुद्ध बियाणं मिळणार नाही तोपर्यंत मान्य मोदी साहेबांनी डबलिंग द इन्कम फार्मर्स जे काय कन्सेप्टमध्ये आणला तो कधीही साध्य होणार नाही. त्याच्यामुळं आम्ही आमच्या बियाणे संघाच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून भारत सरकारकडे आणि राज्य सरकारकडे वारंवार ह्या गोष्टीसाठी पत्रव्यवहार पण केलेला आहे. आणि त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे की पुढच्या येणाऱ्या खरीपमध्ये किंवा पुढच्या रब्बीमध्ये ट्रूथफुल बियाणं पण ह्या 7 पोर्टलवरती कंपल्शन करून ते मग सगळ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं बियाणं उपलब्ध करून देणार असं. त्याची अंमलबजावणी होईल बेसिकली ह्याची आपण आशा करूया. तुम्ही योजना जाहीर करता, तुम्ही एखादी घोषणा करता, मात्र त्याच्यासाठी जी सिस्टम आहे ती व्यवस्था ती आपल्याकडे नाही आहे. बरोबर आहे. हे म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन एकदमच बरोबर आहे. आपल्याकडे बरेच वेळा काय होतं की आधी योजना
डिक्लेअर केली जाते आणि त्या योजनेकरता पाहिजे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे गव्हर्नमेंटच्या आतमधली सिस्टीम आणि बाहेरची सिस्टीम आहे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याचा आपण तेव्हा घोषणा करताना विचारच केला जात नाही आणि नंतर मग ते सगळं रिवर्क करणं ही एक मोठी ॲक्टिव्हिटी होते. आणि या गोष्टीमध्ये जसे आत्ता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की सप्लाय चेनचा ह्याच्यामध्ये खूपच मोठा रोल आहे आणि जोपर्यंत सप्लाय चेनचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सक्षम होत नाही तोपर्यंत या अडचणी येतच राहतील. मला एक सारखा क्रांतिकारी विचार माझ्या मनात येत होता की आपण सरकारकडे मायबाप म्हणून बघतो, का नाही आपण एखादी पॅरलल सिस्टम तयार करत की आपल्याला नको सरकारची गरज, असं काही होण्याची शक्यता आहे का? तुम्ही म्हणताय वाक्य नक्कीच चांगलं आहे आणि आपण स्वावलंबी असणं हे आणखीन चांगलं आहे. आता पण आपण एवढे मगापासून सगळ्या लोकांचे विचार ऐकले, त्यात काही जण सरकारच्या विरोधामध्ये पण बोलले असतील, काही सरकारच्या बाजूने पण बोलले असतील, परंतु याच्यामध्ये आपणच आपला काहीतरी रस्ता काढणं काही तो आता मी माझं उदाहरण दिलं तर म्हणजे बाकीच्यांचं तर नक्कीच अशी उदाहरणं असतील की एकाच जमिनीवरती वर्षातनं 3-3 वेळा पीक घेणं, त्यातनं मिळणारं उत्पन्न वाढवू शकतो. त्यानंतर म्हणजे मी पण करतो किंवा माझी जिकडे आंब्याची झाडं आहेत त्या झाडांच्या खालची जमीन पूर्ण रिकामी आहे, तिकडे मी दुसरं काहीतरी पीक घेऊ शकतो, त्याचं मला ॲडिशनल इन्कम मिळतं. मी हळद जास्त क्वांटिटीवरती बनवतो, त्या हळदीमध्ये जो मेडिसिनल कॉम्पोनंट आहे कुरकुमिन, तर त्या कुरकुमिनचं हाय कंटेंट असलेलं कुरकुमिनची जी मी हळद आहे त्याची मला बाजारामध्ये किंमत पण जास्त मिळते. साधी आपल्याला वाण्याकडे नंबरच सांगायचा झाला तर 150, 200, 250 रुपये किलोनी आपल्याला हळद मिळते, पण माझ्या हाय कंटेंट कुरकुमिनला जवळजवळ 1000 रुपये एका किलोला मिळतात. तर हे एक जस्ट उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण अशाच पद्धतीची आपण आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी वाढवू शकतो, एकाच जमिनीवरती 2-2, 3-3 पिकं घेऊ शकतो. असंच आपण स्वतः जास्तीत जास्त सक्षम होण्याचा प्रयत्न करून यातनं काहीतरी रस्ता काढू शकतो. आपण तिघेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपले मनापासून आभार, धन्यवाद. झी 24 तास कृषी सन्मान 2024 या कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे ती सन्मान करण्याची आणि मी यासाठी सर्वात आधी स्टेजवर आमंत्रित करते आहे ॲडव्होकेट श्री अमोल शहाजी रणदिवे यांना. बेस्ट ॲग्रिकल्चर कंपनी या सन्मानाचे मानकरी आहेत ॲडव्होकेट अमोल शहाजी रणदिवे. अमोल शहाजी रणदिवे यांनी सीताई सीड्स ODSF ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड 2017ला सुरुवात केली. अमोलजी यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला, ते वकील झाले, शेतीवर त्यांनी प्रचंड प्रेम केलं आणि एवढंच नाही तर शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल यावर रिसर्च करत त्यांनी सीताई सीड्स ODSF ॲग्रोची सुरुवात केली. पुढच्या पुरस्काराकडे जाऊया. पुढचा सन्मान बेस्ट ॲग्रिकल्चर कंपनी, यासाठी मी मंचावर आमंत्रित करते न्यूट्रिलेक्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांचे केंचप्पा कोळी यांना. न्यूट्रिएक्सेल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ॲग्रिकल्चर कंपनीची स्थापना केंचप्पा कोळी यांनी केली. शेतकऱ्यांना लागणारं पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आणि वॉटर सोलेबल खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य खतं, दर्जेदार उत्पन्न तयार करून शेतकऱ्यांना ते देतात आणि शेतकऱ्यांना खूप चांगले परिणाम यापासून मिळतात. यामुळे लाखो शेतकऱ्यांची पहिली पसंत न्यूट्रिएक्सेल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आहे. ॲग्रिकल्चर कंपनीच्या प्रॉडक्ट आहेत आणि असा हा प्रॉडक्ट विकसित करणारे मिस्टर केंचप्पा यांना आम्ही आता सन्मानित करत आहोत, याचा आम्हाला आनंद होतोय. पुढच्या सन्मानासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे ग्रीनफील्ड ॲग्रिकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांना. 22 महिन्यांमध्ये ग्रीनफील्ड कृषी मॉलच्या नावानं 94 शाखा स्थापन झालेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ग्रीनफील्ड कृषी मॉलच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या सर्व रासायनिक खतं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं, विद्राव्य खतं आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स यांचा पुरवठा करून फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये नावलौकिक मिळवलेला हा पहिला ब्रँड ठरलेला आहे. श्री ॲग्रो ग्रुपचे संदीप शिंदे, बेस्ट ॲग्रिकल्चर फर्टिलायझर कंपनी या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारची खतं, औषधं, बियाणं देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करून देणारी ही कंपनी म्हणजे श्री ॲग्रो ग्रुप. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या प्रथम पसंतीस उतरलेली श्री ॲग्रो कंपनी या माध्यमातून त्यामुळेच आज महाराष्ट्रातल्या शेतकरी श्री ॲग्रोची उत्पादनं वापरून सुखावलेला आहे. आणि पुढच्या सन्मानासाठी मी आमंत्रित करते आज आमच्या कार्यक्रमामध्ये काही पॅनलिस्ट आले आणि त्यांनी खूप छान चर्चा या ठिकाणी ते करत आहेत. त्यासाठी मी सर्वात आधी या ठिकाणी निमंत्रित करते डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांना.
पुढचा सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते. खरं तर आपण त्यांना अनेकदा आमच्या प्रतिक्रियांमधून हवामान तज्ज्ञ म्हणून पाहिलेलं आहे, डॉक्टर रामचंद्र साबळे सरांना. पुढच्या सन्मानासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे GK एनर्जी मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे गोपाल काबरा, फाउंडर आणि MD आहे GK एनर्जी मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे. त्याचबरोबर मेहुल शहा, डिरेक्टर GK एनर्जी मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेड. पुढच्या सन्मानासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे कोल्हापूर जिल्हा दुग्ध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ, ज्याला आपण जाणतो असे अजित नरके सर. IT तज्ज्ञ आणि एज्युकेटर आणि शेतीमध्ये वेगळे तंत्रज्ञानयुक्त प्रयोग करणारे मयूर कुलकर्णी. स्पेशल पार्टनर पूर्वा केमटेक, नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय, GK एनर्जी मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेड, ग्रीनफील्ड ॲग्रिकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, ODSF ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड.